नमस्कार. आपल्या अभ्यास वर्गाला आपण सुरुवात करूया. सुरुवातीला मी स्मिताताई देवधरीला विनंती करते की तिने अभंग म्हणावा आणि आपल्या अभ्यास वर्गाला सुरुवात करावी. पै श्रीराम बाळकृष्ण आठवले यांच्या श्रोतेमुखी रामायण या गीतमालेतलं त्रयोदशाक्षरी मंत्र आज ज्याचं ध्रुवपद झालं आहे असे एक गीत सादर करण्याचा मी प्रयत्न करते. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. भाव मनाची बाहेर दौडत जाई चौफेर, मना उलटता होते ना, मना उलटता होते ना. श्रीराम जय जय राम, चिंता करतो विश्वाची, तैसी वचने बाळाची, नारायण त्या सार्थची नाम, नारायण त्या सार्थची नाम. श्रीराम जय जय राम, भेड लागता नामाचे, बंधन गळले देहाचे, सोहम हंस प्रभु श्रीराम, सोहम हंस प्रभु श्रीराम. श्रीराम जय जय राम, नकोस गुंतू तू कामी, तुझ्या मनाचा तू स्वामी, अंतरी वसला आत्माराम, अंतरी वसला आत्माराम. श्रीराम जय जय राम, दास बोध तू जाणावा, मनोबोध ही बाणावा, त्या दोन्हीतून दिसेल राम, त्या दोन्हीतून दिसेल राम. श्रीराम जय जय राम, नाम मनाचे अन्न असे, भक्ती भाव हा पोसतसे, कर्म घडतसे ते निष्काम, कर्म घडतसे ते निष्काम. श्रीराम जय जय राम, प्रपंच आहे रामाचा, हे जाणे तो भाग्याचा, अंतरी त्याच्या रंगे नाम, अंतरी त्याच्या रंगे नाम. श्रीराम जय जय राम, चिंता कसली करू नये, रामाला विस्मरू नये, येता जाता घ्यावे नाम, येता जाता घ्यावे नाम. श्रीराम जय जय राम, तना मनाचे रोग बरे, राम राय हे वैद्य खरे, अनुभव ऐसा देते नाम, अनुभव ऐसा देते नाम. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. खूप छान स्मिताताई, खूप छान अभंगाने सुरुवात झाली आपल्या अभ्यास वर्गाला. मी त्या डॉक्टर देशपांडे यांना विनंती करते की त्यांनी आपल्या निरूपणाला सुरुवात करावी. सर्वांना नमस्कार. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं
एकं नित्यं विमलचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. त्रिगुण रहित अशा सद्गुरूंना नमन करून आपण आज पुन्हा एकदा गीता अभ्यास वर्गात भेटतो आहोत. आणि आपण 14वा अध्याय अभ्यासत आहोत. तो गुणत्रय विभाग योग असं त्याचं नाव आहे, किंवा गुणातीत योग असंही त्याचं नाव आहे. याच्यात अध्यायाच्या सुरुवातीला 14व्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवानांनी सांगितलं की ते म्हणाले की ज्ञानातील अतिशय उत्तम असं जे परम ज्ञान आहे, हे अर्जुना तुला म्हणजे अर्थातच आपल्या सर्वांना मी सांगतो की जे कळाल्यामुळे जाणून घेतल्यामुळे चांगले जे आत्मे आहेत किंवा मुनिजन आहेत, जे चांगले लोक आहेत, ती संसारातून मुक्त होऊन परमसिद्धीला पावले आहेत. आपल्या सर्वांना चांगलं व्हायचंच आहे, म्हणूनच आपण हा सगळा अट्टहास करत आहोत. याच्यासाठी केला होता अट्टहास म्हणतात तसा प्रकार आपला यासाठी आहे की मला चांगलं बनायचंय, चांगले विचार करायचे आहेत आणि काहीतरी चांगलं साध्य करायचं आयुष्यात. आणि यासाठी भगवान आपल्याला मदत करायला हा गुणत्रय विभाग योग हा 14वा अध्याय आपल्याला सांगतायत. ते म्हणतात की हे ज्ञान जर तू धारण केलंस अर्जुना, तर माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले जे लोक आहेत, जे पुन्हा पुन्हा जन्माला येत नाहीत, तसंच तुझंही होईल आणि प्रलय काळी सुद्धा ते व्याकुळ होणार नाहीत आणि जन्माला येऊन ते एक्साइट होणार नाहीत. अशा प्रकारे भगवंत विश्वाविषयी सांगायला सुरुवात करतात. 3 गुणांविषयी व्यवस्थित डिटेलमध्ये सांगण्याच्या पूर्वी ते स्वतःविषयी काही गोष्टी सांगतात की हे मी तुला का सांगतोय आणि याचा काय फायदा होणार आहे. तर आज आपण 3रा श्लोक अभ्यासणार आहोत. तर मी सुचेता वहिनींना विनंती करतो की त्यांनी श्लोक आणि त्याच्या संबंधित ज्ञानेश्वरीतले जे श्लोक आहेत ते वाचावेत. हो, वाचते. नमस्कार. श्लोक 3. मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहं संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत. एरवी तरी महद्ब्रह्म या लागी हे ऐसे नाम, जे महदादी विश्राम शालिका हे विकारा बहुवस थोरी. अर्जुना हेची करी म्हणून अवधारी महद्ब्रह्म अव्यक्तावादमती अव्यक्त ऐसे वदती. सांख्याची या प्रतीती प्रकृती हेची वेदांती इयिते माया. ऐसे म्हणजे प्राज्ञराया असो किती बोलोवाया अज्ञान हे. आपला आपण पेया विसरू जो धनंजया. तेची रूपयया अज्ञानासी आणिक एक असे, जे विचारा वेळे न दिसे. वाती पाहता जैसे अंधारे का हलविलिया जाये. निश्चळी तरी होये दुधी जैसी साये दुधाची ते. पै जागरू ना स्वप्न ना स्वरूप अवस्थान. ते सुषुप्ती का घन जैसी होय. कान वियता वायू ते वांझे आकाशरिते. तया ऐसे निरुते अज्ञानगा. पैल खांब का पुरुखू ऐसा निश्चयो नाही एकू. परी काय नेणो आलोकू दिसत असे. तेवी वस्तू जैसी असे तैसी कीर न दिसे. परी काही अनारिसे देखिजेना. ना राती ना तेज ते संधी जेवी सांज. तेवी विरुद्ध ना निज अज्ञान आधी. ऐसी कोणी एकी दशा तिये वादू अज्ञान ऐसा. तया गुंडलिया प्रकाशा क्षेत्रज्ञू नाव. अज्ञान थोरिये आणिजे आपण पे तरी नेणिजे. ते रूप जाणिजे क्षेत्रज्ञाचे. हाची उभय योगू बुझे बापा चांगू. सत्तेचा नैसर्गू स्वभाव हा. आता अज्ञानासारिखे वस्तू आपण पेची देखे. परी रूपे अनेके नेणो कोणे. जैसा रंकू भ्रमला म्हणे जा रे मी रावो आला. का मूर्छितू गेला स्वर्गलोका. तेवी लचकलिया दिठी मग देखणे जे जे उठी. तया नाव सृष्टी मीची विये पैगा. जैसे का स्वप्नमोहा तो एकाकी देखिजे बहुवा. तोची पाडू आत्मया स्मरणे विण असे. हेची आणि भ्रांती प्रमेय उपलवू पुढती. परी तू प्रतीती याची घे पा. तरी माझी हे गृहिणी अनादी तरुणी.
अनिर्वाच्य गुणी अविद्या हे इये नाही हेची रूप ठाणे हे अति उमप हे निद्रिता समीप चेता दुरी पै माझे नीची अंगे पौढल्या हे जागे आणि सत्ता संभोगे गुरविणी होय महद्ब्रह्मा उदरी प्राकृती आठई विकारी गर्भाची करी पेलोवेली उभय संगू पहिले बुद्धितत्व प्रसवले बुद्धितत्व भारैले होय मन तरुणी ममता मनाची ते अहंकार तत्वरची तेणे महाभूतांची अभिव्यक्ती होय आणि विषयेंद्रिया गोसी स्वभावे तव भूतासी म्हणून येती सरिसी तियेही रूपा जालेनी विकार क्षोभे पाठी त्रिगुणाचे उभे तेव्हा ये वासनागर्भे ठाये ठावो रुखाचा आवाका जैसी बीजकणिका जीवी बांधे उदका भेटत खेवो तैसी माझे निसंगे अविद्या नाना जगे आर घेवो लागे आणि याची मग गर्भगोळा तया कैसे रूप तैये आया ते परिये से राया सुजनाचिया पै मणिज स्वेदज उद्भिज जारज उमटती सहज आवेव हे व्योम वायुवसे वाढलेनी गर्भरसे मणिजो उससे अवभूतो पोटी सुनी तमरजे आगळिका तोय तेजे उठिता निफजे स्वेदुजुमा आप पृथ्वी उत्कटे आणि तमो मात्रे निकृष्टे स्थावरू उमटे उद्भिजुहा पाचा पाचही विरजी होती मनबुद्ध्यादी साजी ही हेतू जारजी ऐसे जाण ऐसे चारी हे सरळ कर चरण तळ महाप्रकृती स्थूळ तेची शिर प्रवृत्ती पेलले पोट निवृत्ती ते पाठी नीट सुरयोनी अंगे आठ ऊर्ध्वाची कंठू उल्हासता स्वर्गू मृत्यू लोकू मध्य अर्धभागू अधो देशू चांगू नितंबुतो ऐसे लेकरू एक प्रसवली हे देख जयाचे तिन्ही लोक बाळसेगा 84 लक्ष योनी तिये कांडा पेरा सांदणी वाढे प्रतिदिनी बाळक हे नाना देह अवयवी नामाची लेणी लेववी मोहस्तन्ये वाढवी नीच नवेन सृष्टी वेगवेगळी या तिया करांगरी अंगोळ्या भिन्नाभिमान सुदलिया मुदिया तेथे हे एकलवते चराचर अविचारित सुंदर प्रसवोनी थोर थोरावली पै ब्रह्मा प्रातःकाळू विष्णू तो माध्यान्ह वेळू सदाशिव सायंकाळू बाळायया महाप्रळयसेजे खेळवनी आले निदिजे विषमज्ञाने उमजे कल्पोदयी अर्जुना या परी मिथ्या दृष्टीच्या घरी युगानुवृत्तीची करी चोज पाऊले संकल्पू एयाचा इष्टू अहंकारू विनटू ऐसिया होय तै शेवटू ज्ञानेयया आता असो हे बहुबोली ऐसे विश्वमाया व्याली तेथ जांघू झाली माझी सत्ता माझा आवाज येतोय? हो येतोय. या श्लोकामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी अतिशय विस्ताराने हे अर्थ समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परमेश्वराने इतकं सांगितलं की मम योनिर्महत ब्रह्म तस्मिन गर्भम दधाम्यहम संभव सर्वभूतानां ततो भवती भारत. याच्यामध्ये शब्दशः अर्थ आणि त्याचा पुढचा अर्थ असं थोडस समजून घेऊया. मम योनिर महत ब्रह्म असं म्हणतात. म्हणजे भगवान म्हणतात मम म्हणजे माझे, योनी म्हणजे जन्मस्त्रोत, महत म्हणजे संपूर्ण सृष्टी जी प्राकृत सृष्टी म्हणता येईल ती, ब्रह्म म्हणजे परम किंवा ब्रह्म. मम योनिर महत ब्रह्म तस्मिन गर्भम दधाम्यहम. तस्मिन म्हणजे त्यामध्ये, गर्भम म्हणजे गर्भ, दधोमी म्हणजे उत्पन्न करतो, अहम म्हणजे मी. तस्मिन गर्भम दधाम्यहम म्हणजे मी त्यामध्ये गर्भ उत्पन्न करतो. कोणामध्ये? की जन्मस्त्रोत जे संपूर्ण प्राकृत सृष्टी आहे,
परम महत ब्रह्म आहे त्याच्यामध्ये मी गर्भम दधाम्यहम म्हणजे मी गर्भ उत्पन्न करतो. संभव सर्व भूतानाम ततो भवती भारत. संभव म्हणजे शक्यता, सर्व भूतानाम म्हणजे सर्व जीवांचा, ततः त्यानंतर, भवती होतो, भारत म्हणजे हे अर्जुना. संभव सर्व भूतानाम ततः भवती म्हणजे शक्यतो सर्व सर्व जीवांचा त्यानंतर जन्म होतो हे अर्जुना. ते या गोष्टीमुळे कशामुळे तर तस्मिन मम योनिर महत ब्रह्मम तस्मिन गर्भम दधाम्यहम. त्यामुळे संभवम सर्व भूतानाम ततो भवती भारत. म्हणजे काय म्हणतात परमेश्वर की हे अर्जुना, माझी महत ब्रह्मरूप मूळ प्रकृती अर्थात ब्रह्म नामक संपूर्ण भौतिक तत्व हे जे आहे हे संपूर्ण भूतांची योनी म्हणजे गर्भधारणा करण्याचे स्थान आहे, अर्थात जन्माचा स्रोत आहे. याचाच आणखी सरळ अर्थ म्हणजे हे अर्जुना, माझी त्रिगुणात्मक माया म्हणजेच प्रकृती सर्व भूतमात्रांचे कारण आहे. मम योनिर महत ब्रह्म म्हणजे महत ब्रह्म हे सर्व भूतमात्रांचे कारण आहे असं पहिल्या भागात श्लोकाच्या ते सांगतात. तस्मिन गर्भम दधाम्यहम म्हणजे त्यामध्ये मी परमेश्वर बीजाची स्थापना करतो. मी त्या महत ब्रह्म योनीच्या ठिकाणी चेतन समुदाय रूप गर्भाची स्थापना करतो. या ब्रह्माला म्हणजे या महत ब्रह्माला मी गर्भस्थ करतो असं परमेश्वर सांगतात. म्हणजे मम योनिर महत ब्रह्म आणि तस्मिन गर्भम दधाम्यहम याचा शब्दशः अर्थ आपण समजून घेतला. पुढे काय म्हणतात परमेश्वर भगवंत काय म्हणतात की संभव सर्व भूतानाम ततो भवती म्हणजे त्या जड चेतनाच्या संयोगाने सर्व भूतांची निर्मिती किंवा उत्पत्ती होते, अर्थात सर्व जीवांचा जन्म शक्य होतो. येथे अर्जुनाला भारत म्हटलंय. शेवटी भारत आहे ततो भवती भारत म्हणजे भारत म्हणजे अर्जुन, भारत म्हणजे भरत कुळात जन्मलेला, भा म्हणजे प्रकाश, रत रत म्हणजे जो ब्रह्मविद्येच्या प्रकाशामुळे एकत्र किंवा तल्लीन किंवा रत झालेला असा अर्जुन, असा भारत, म्हणून तो भारत असा या शब्दाचा अर्थ आहे. या गीतेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अर्जुनाला परमेश्वराने भगवंतांनी वेगवेगळ्या नावानी हाक मारलेली आहे. परंतप असेल, अर्जुन असेल, भारत असेल, कौंतेय असेल, गुडाकेश, अजून बरेच काही नावं त्यांनी घेतलेली आहेत. आणि त्या प्रत्येक या नावाचं सुद्धा त्या श्लोकांमध्ये जो उपयोजन आहे किंवा वापर आहे, युटिलायझेशन आहे, त्याला पण काहीतरी रिझनिंग आहे. म्हणजे जेव्हा गीता लिहिताना खरंच माझे असं जाणवतं की खूप विचार करून एक एक शब्दाची मांडणी किंवा एक एक श्लोकाची मांडणी केली गेली आहे. इथे हा आता भगवंत अर्जुनाच्या ज्ञानात प्रकाश पाडता आहेत पहिल्या अध्यायापासून, पण आता ते प्रकृती आणि याच्यातनं त्यांचा जो प्रभाव आहे ते सांगून त्याच्या ज्ञानात प्रकाश पाडतात, ब्रह्मविद्येचा प्रकाश. म्हणून भारत असा शब्द त्यांनी योजलेला आहे असावा असं वाटतं. भगवान म्हणतात की माझी परमेश्वराची माया हीच त्रिगुणात्मक प्रकृती असून सर्व भूतमात्रांचे कारण ही प्रकृती आहे. कोणाची प्रकृती तर परमेश्वराची माया ही त्रिगुणात्मक प्रवृत्ती जी आहे ती सर्व भूतमात्रांचे कारण आहे किंवा रिझन आहे की त्याच्यामुळे ते भूतमात्र निर्माण होतात असं भगवान म्हणतात. सर्व कार्याच्या दृष्टीने श्रेष्ठ असल्यामुळे आणि आपल्या सर्व विकारांना कार्याला सत्ता देणारी असल्यामुळे येथे प्रकृतीला महत ब्रह्म असं त्यांनी नाव दिलेलं आहे. कारण महत म्हणजे मोठं, ब्रह्म म्हणजे आपण जाणतोच, तर सर्व कार्याला सत्ता देणारी असल्यामुळे प्रकृतीला महत ब्रह्म असं म्हणलेलं आहे. आणि या महत ब्रह्माच्या ठिकाणी मी गर्भ निर्माण करतो कसा बीज रोवून, हे असं भगवंत या श्लोकात सांगतात. मागच्या अध्यायामध्ये आपण प्रकृती पुरुष पाहिलं आहे. जडात्मक अशा अष्टधा प्रकृतीमध्ये म्हणजेच योनीमध्ये क्षेत्र व क्षेत्रज्ञ या दोन्ही
प्रवृत्तींच्या शक्तीने युक्त असणारा मी परमेश्वर सर्व भूतमात्रांच्या जन्माचं कारण आहे, किंवा मी या सर्व भूतमात्रांना चेतन रूप ठरतो असं भगवंत सांगतात. म्हणजे मी या सर्व भूतांचा जन्मदाता आहे किंवा यांना कारणीभूत आहे जन्माला, असं भगवंत सांगतात. हिरण्यगर्भाचं बीज ठरतो, मी हिरण्यगर्भाचं बीज ठरतो असं भगवंत सांगतात. हा हिरण्यगर्भ म्हणजे क्षेत्रज्ञ स्वरूप आहे. बीज काही प्रत्यक्ष ठेवलं जात नाही किंवा ही काही अशी एक डायरेक्ट एक कृती ऍक्शन वगैरे आहे असं काही नाही, परंतु चैतन्यमय क्षेत्रज्ञ रूपी प्रवृत्तीचा अचेतन अशा जड प्रकृतीशी संयोग होतो. चैतन्यमय क्षेत्रज्ञ रूपी प्रकृतीचा अचेतन जड प्रकृतीशी संयोग होतो. क्षेत्र अर्थात परा आणि क्षेत्रज्ञ अर्थात अपरा प्रकृती या दोन्ही शक्तीने युक्त असलेला मी म्हणजे परमेश्वर क्षेत्रज्ञाचा क्षेत्राशी संयोग करतो. या संयोगामधून सर्व भूतमात्रांची निर्मिती होते असं भगवंत सांगतात. क्षेत्र म्हणजे शरीर व क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा यांचा संयोग होतो. म्हणजे आकाश, जल, तेज, वायू इत्यादी 24 तत्व जी आहेत म्हणजे भौतिक शक्ती आहेत, या तत्वसमूहाला महत ब्रह्म किंवा भौतिक शक्ती म्हणतात. 7व्या अध्यायात सांगितलंय की या अपरा प्रकृतीच्या पलीकडे एक प्रकृती आहे, ती म्हणजे पराप्रकृती किंवा जीव. भगवंताच्या इच्छेने भौतिक प्रकृती प्लस पराप्रकृती असं एकत्र येतात किंवा त्यांचा संयोग होतो आणि त्याच्यातनं इज इक्वल टू सर्व जीवांचा जन्म. म्हणजे भौतिक प्रकृती प्लस पराप्रकृती एकत्र येऊन सर्व जीवांचा जन्म होतो. आणि हेच भगवंत या श्लोकातनं आपल्याला सांगतायत, 3ऱ्या श्लोकातनं 14व्या अध्यायातल्या. म्हणजे ऍक्च्युअली एक असा समज असतो की भाताच्या ढिगात विंचू आपली अंडी घालतो, याचा अर्थ तो काही भातातून जन्मतो असं नाही, म्हणजे विंचू काही भातातून जन्मतो असं नाही, किंवा गुळापासून मुंगळे तयार होतात असं नाही. वास्तविक विंचवाच्या मादीने अंडी घातल्याने तो जन्माला येतो. त्याचप्रमाणे भौतिक प्रकृती ही जीवांच्या जन्माचे कारण नसते. भगवंत हे स्वतः बीज प्रदान करतात आणि वाटतं मात्र असं की जीव प्रकृतीपासून जन्माला आले आहेत म्हणून. प्रत्येक जीवाला गतकर्मानुसार भौतिक प्रकृतीने प्रदान केलेलं निरनिराळं शरीर हे प्राप्त होत असतं. प्रत्येक जीवाला मागच्या त्याच्या कर्मानुसार भौतिक प्रकृतीने प्रदान केलेलं निरनिराळं शरीर प्रदान होत असतं किंवा प्राप्त होत असतं, आणि तो आपल्या गत कर्मानुसार शरीराद्वारे सुखाचा भोग घेतो किंवा दुःखाचा भोग घेतो. पण खर तर या प्राकृत जगतामध्ये जीवांच्या सर्व अभिव्यक्तीचं कारण हे कोण आहे, तर ते भगवंत आहेत. भगवंत या सगळ्याचे क्रिएटर आहेत. ही इज द क्रिएटर. आत्म्याची गती ऊर्ध्वगामी असते. म्हणजे आपण जाणतो की ही एक थिअरी आपण मानतो की आत्म्याची गती ही ऊर्ध्वगामी असते, कारण तो स्वयंपूर्ण असतो. पण एखाद्या वस्तूला जड वजन जर लावलं की नाही, तर ती जशी खाली खेचली जाते, तसंच देहाचे ओझे आत्म्याला खाली खेचत असतं. या देह व आत्म्याला वेगळं करता जर आलं तर प्रगती शक्य आहे. पण ही देह बुद्धी ती कशी सोडायची, हा मोठाच प्रश्न आहे. हा जो देह आहे याला देह जो आहे तो आत्म्याला सारखा खाली खेचतो आहे, आणि देह आणि आत्मा अलग हो त्याला कसं अलग करायचं, हे भगवंताचं बीज आहे हे जाणून घ्यायचं. देह हे भगवंताचं बीज आहे. देह हा नश्वर आहे हे जाणून घ्यायला पाहिजे. देह हा मायारूप आहे हे जाणून घ्यायला पाहिजे. देह हा त्रिगुणाने लिप्त आहे याची जाणीव आपल्याला आत्म्याला जर झाली तर त्याची प्रगती आहे. कठीण आहे, पण जाणीव बाळगली तर शक्य आहे. ही जाणीव झाली तर नक्कीच ज्याला जाणीव होईल त्याची प्रगती होईल, त्याला मोठं फळ मिळेल आणि मोठा आनंद सुद्धा त्याला मिळेल.
देहाच्या दुःखाने आत्म्याला दुःख होणार नाही. डिटॅचमेंट इन अटॅचमेंट ही अशी आपण जर जाणीवपूर्वक ठेवायचा प्रयत्न केला तर देहाची सुखदुःखे ही कुठली तरी विदेशी परकीय आहेत, त्याचा आत्म्याशी काडी मात्रही संबंध नाही याची जाणीव आपल्याला होईल. आणि ही जाणीव जर झाली तर मन मुक्त होईल, मन रिक्त होईल, मन आनंदी होईल आणि मन शांत होईल. त्यासाठी डिटॅचमेंट इन अटॅचमेंट असा प्रकार आपल्याला जाणीवपूर्वक ठेवायला हवा. आता हे कसं शक्य आहे? कारण अटॅचमेंट तर आपला देहाशी आपली अटॅचमेंट आहेच. ती जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत ती राहणारच आहे, कमी जास्त होणार आहे, पण ती राहणारच आहे. मग त्याच्यामध्ये डिटॅचमेंट पेरत जायचं. डिटॅचमेंट म्हणजे हळूहळू ऑब्झर्व करत जायचं की हा माझा देह आहे, पण हा देह म्हणजे मी नाही. या देहाच्या पलीकडे मी काहीतरी आहे, मी काहीतरी होतो, मी काहीतरी असणार आहे आणि प्रेझेंटली आय एम इन दिस भूमिका. मी या भूमिकेत ही भूमिका निभावतोय. मी सुनील देशपांडे नावाची भूमिका निभावतोय. अशा प्रकारचे आणि मग माझ्या मनात हे विचार येत आहेत, मी असा वागतोय, मी असा बोलतोय, मी असा चालतोय, व्हॉटएव्हर. ही जी ऑब्झर्वेशन आहे आणि मग त्याच्यात मग मला असं वाटलं, मला तसं वाटलं, मी असं दुःखी झालो, मी असा हसलो, मी पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल ऑब्झर्वेशन करणं हे महत्वाचं आहे आणि त्याच्यापासून अलिप्त राहणं हे महत्वाचं आहे. त्यासाठी डिटॅचमेंट मीन अटॅचमेंट हे साधता आलं पाहिजे. देहरूपी वस्तू जिंकून घेतली तर मनुष्यावर मग सत्ता कोण चालवणार? जो स्वतःवर राज्य करतो तो विश्वाचा सम्राट होतो. आपण सगळ्यांवर डॉमिनेशन करू शकतो, डॉमिनंट होऊ शकतो किंवा आपलं बोलणं लोकांना ऐकायला लावू शकतो. घरातल्यांना आपलं काम म्हणणं ऐकायला सांगू शकतो. कामावर असताना आपल्या हाताखालच्या लोकांना आपण काम सांगू शकतो. पण स्वतःच्या मनावर जो राज्य करतो तो खरा विश्वाचा सम्राट होतो. देहाची आत्म्यावरील सत्ता दूर केली पाहिजे. देहाची आत्म्यावरील सत्ता. आपला आत्मा जो आहे तो देहाने बद्ध झालेला आहे. आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे वजनदार गोष्ट लावल्याने एखादी ऊर्ध्वगामी गोष्ट वरती जाऊ शकत नाही. तसंच या देहाने आपली गोची करून ठेवली आहे, त्यांनी आपल्याला अडकवून ठेवलेलं आहे. तर देहाची आत्म्यावरील सत्ता दूर केली पाहिजे. यासाठी हे भगवंतानेच पेरलेलं बीज आहे, याची जाणीव ठेवायला पाहिजे. सर्व विश्वाची देहाच्या निर्मितीचे हे परमेश्वर भगवंत हेच कारण आहे, हे आपण विसरलं पाहिजे नाही. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, त्याची जाणीव ठेवली पाहिजे. या मायारूपी देहाला खरं मानून भ्रमात आपण आयुष्य काढत असतो की मी म्हणजे देह आहे, मी करत जगत असतो. मी करतच आपण देह पण ठेवतो. मग पुढं काय होतं? खरं तर देहाला आत्म्याला डिटॅच ठेवता आलं पाहिजे. हे सर्व परमेश्वराच्या बीजातून महत ब्रह्मातून निर्माण केलं गेलं आहे. या त्रिगुणांनी म्हणजे सत्व रज तमांनी अष्टधा प्रकृतीने ते बद्ध केलं आहे. याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. वन्स दिस कंट्रोल ऑफ गुणास इज लॉस्ट ओव्हर बॉडी, देर इज नो पेन, देर इज नो सॉरो अँड देर इज नो टेम्पररी हॅपीनेस ऑल्सो. म्हणजे जे आपल्याला जेव्हा जाणीव होते की हे सत्व रज तम नावाचे ते 3 गुण आहेत, हे सगळं यांचं सगळं या 3 दिग्दर्शकांचं हे सगळं नाटक आहे आणि याच्यातनं आपल्या भावना आपण एक्सप्रेस करतोय, आपण असं वागतोय, आपण असं बोलतोय, आपण जे काही करतोय ते या सगळ्या तिघांच्या या 3 डायरेक्टर्स जे आहेत त्यांच्या इफेक्टमुळे आपण करतो आहे आणि आपण या रंगभूमीवर हे नाटक करतो आहोत. पण या 3 डायरेक्टर्सचं ऐकणं आपण जेव्हा कमी करतो किंवा जरी आपण समजून घेतलं की हे डायरेक्टर्स आपल्याला नाचवतात किंवा आपल्याला करतायत, आपल्याकडनं हे काम करून घेत आहेत, पण हे डायरेक्टर्स हे करून घेत आहेत, आपण स्वतः ते नाही होत. म्हणजे एखादा नटसम्राट असेल, श्रीराम लागू जर ते नटसम्राट स्वतःला म्हणजे नटसम्राट गणपतराव बेलवलकरच समजायला लागले तर तिथं काहीतरी गोंधळ होईल. ते जेव्हा त्या रंगभूमीवर रंगमंचावर प्रवेश करतात तेव्हा त्यांच्यात तो गणपतराव बेलवलकर संचारतो. पण ते विंगेत परत जातात तेव्हा ते परत श्रीराम लागू होतात. किंवा असं कुठलीही भूमिका कुठल्याही नटाच्या बाबतीत आपण जर विचार केला तर तशा पद्धतीने जर आपण विचार केला करू शकलो की नो,
आय एम हिअर फॉर दिस रोल बट इफेक्टेड बाय दीज 3 पीपल, हे जेव्हा जाणीव होते आणि त्याच्या एका विशिष्ट याच्यानंतर आपण त्याचा कंट्रोल आपल्या मनावर, आपल्या देहावर करणं कमी केलं, की मग आपल्याला दुःख होत नाही, आपल्याला वेदना होत नाहीत आणि या तिघांच्या कामामुळे होणारा जो तात्पुरता आनंद पण आहे, तो सुद्धा आपल्याला म्हणजे त्याच्यातनं त्याचा त्रास किंवा त्याचा फायदा असं दोन्ही फार तात्पुरतं जे आहे, हे क्षणभंगूर आहे, ते होत नाही. नाहीतर जनरली आपल्याला आपण म्हणत असतो, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, मी किती दुःखी आहे, माझ्या मनात किती प्रॉब्लेम आहेत, रोज मला इतके सकाळपासून संध्याकाळपासून इतके प्रॉब्लेम्स येत आहेत, काय माझं आयुष्य आहे, किती त्रास आहे, वगैरे 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 वगैरे. हे सगळे जे फिलिंग्स आहेत, हे सगळे जे फिलिंग्स आहेत किंवा ज्या इमोशन्स आहेत किंवा हे जे काय म्हणतात भावनेचे येणारे हे आहेत, उद्रेक आहेत, ते कमी होऊ शकतात. दुःख आनंदाच्या प्रवाहातून आपण मुक्त होऊ शकतो. आपल्याला क्षणिक सुखाची फार एक्साइटमेंट होत नाही आणि सारख्या भासणाऱ्या, आभास वाटणाऱ्या दुःखाची आपल्याला टोचणी पण होणार नाही. साक्षीभाव आपल्यामध्ये निर्माण होईल, आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो. इनर्ट आपण होऊ शकतो, अलिप्त होऊ शकतो, मुक्त होऊ शकतो. भगवान सांगतात, की हे तुम्ही जरा करायला शिका. तुम्हाला समजून घ्या, की हे सगळं माया आणि मी यांनी निर्मिलेलं हे सगळे गोष्ट आहे आणि त्याचे तुम्ही तात्पुरते हे आहात आणि सर्व आत्मा सर्वांमध्ये एक आहे. तर दुःख आनंदाच्या प्रभावातून तुम्ही मुक्त व्हाल, तुम्ही इनर्ट व्हाल, अलिप्त व्हाल, साक्षीभाव तुमच्यात निर्माण होईल आणि जे 6 शत्रू जे आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर यांच्या प्रभावाने वागणाऱ्या तुमच्याच देहाकडे तुम्ही सीसीटीव्ही प्रमाणे साक्षी भावाने हसत हसत पाहाल. तो पहा सुनील रडला, तो पहा सुनील चिडला, तो पहा तो किती आनंदी झाला आहे, तो बघा आता तो रडतोय. हे सगळे सुनीलचाच आत्मा डिटॅच होऊन ऑब्झर्व करेल आणि सुनीललाच पाहिल. तेव्हा तो अलिप्त होईल, अलिप्तपणे निरीक्षण करेल आणि हळूहळू त्याच्यावरील या षड्रिपूंचा प्रभाव जो आहे की नाही, तो नष्ट होईल किंवा कमी होईल आणि या अलिप्त भावाचा प्रभाव पडून तो या सुख दुःखाच्या कल्पनेतून किंवा या सुख दुःखाच्या आपण जोखडातून म्हणूया मुक्त होऊ लागेल. आपण मागे चर्चा केलेलं एक उदाहरण येशू ख्रिस्ताचं. येशू ख्रिस्ताला सुळावर चढवून हातात खिळे मारले जात असताना त्यांना वेदना देहाला होतच होत्या, साहजिकच आहे. रक्त येत होतं, वेदना होत होत्या आणि त्या पण वेदना सुद्धा अगदी असह्य होत्या. पण त्यांचा आत्मा ईश्वराला विनवत होता, की हे ईश्वरा, यांना म्हणजे या खिळे ठोकणाऱ्यांना ते दूषण देत नव्हते बरं का, शिवाशाप देत नव्हते. ते काय म्हणले ईश्वराला, हे ईश्वरा, यांना खिळे ठोकणाऱ्यांना माफ कर. ते काय करत आहेत हे त्यांनाच कळत नाही. मला मारून माझा विचार, आत्मा, थॉट ते कुठे मारू शकणार आहेत. उलट येशू गेला, पण जगात ख्रिश्चनिटी मानणारे सर्वात जास्त संख्येने लोक आहेत आज या जगात. असं सगळं आहे. सॉक्रेटिस, अनेक शास्त्रज्ञांनाही असं काही झेलावं लागलेत आयुष्यात, त्यांच्या घटना घडल्यात, पण त्यांनी धीराने या सगळ्या गोष्टी सहन केलेल्या आहेत. छत्रपती संभाजी महाराज कन्व्हिन्स्ड होते की मी धर्मांतर करणार नाही. ते सश्रद्ध होते, ते धार्मिक होते, आस्तिक होते. त्यांनी अत्यंतिक दबावाला न जुमानता जवळपास 30-40 दिवस भयंकर शारीरिक छळ सहन केला औरंगजेबाचा. असा छळ कुणा मनुष्याच्या वाट्याला कधी कल्पांतापर्यंत येऊ नये असा तो छळ, डोळ्यात पाणी आणणारा. पण महाराजांनी तो अनन्वित छळ सहन केला. तत्वांसाठी, ईश तत्वासाठी, हिंदुत्वासाठी त्यांचं कन्व्हिक्शन अतिशय क्लिअर होतं. ते भगवंतांची वचनं प्रत्यक्ष जगत होते. देहभाव व आत्मा यांच्यात तारतम्य बाळगून होते. त्यांचा देह जरी गेला तरी त्यांचा विचार,
त्यांचा आचार आजही आजच्या समाजाला जाणीव, उत्साह, प्रेरणा देतो आहे. देहाला सर्वस्व मानणं हे अज्ञान आहे. आत्मा मुख्य आहे. माया माया सर्व जगताला जन्म देते, पण त्या मायेला ईश्वराच्या अधिष्ठानाचा आधार मिळतो. म्हणूनच ती हे करू शकते. केवळ माया हेच सत्य मानणं हे अज्ञान आहे. या अज्ञानाविषयी माऊलींनी खूप सारी उदाहरणं दिलेली आहेत. दिवा घेऊन अंधार शोधणं, त्याप्रमाणे अज्ञान घेऊन ज्ञान शोधता येत नाही. जर आपण दिवा घेऊन निघालो तर अंधार कुठे शोधू शकू का? नाही, कारण दिव्याचा प्रकाश पडलेला असतो. त्यामुळे अज्ञान घेऊन तुम्ही ज्ञान शोधू शकत नाही. दुधाची साय ते दूध शांत असेपर्यंत दिसते, पण ते जेव्हा ढवळलं जातं दूध, तेव्हा ती साय दिसेनाशी होते. तिथं असते, दुधात असते, पण ती दिसेनाशी होते. वायू उत्पन्न होण्यापूर्वी आकाश असं निरभ्र असतं, निर्भेळ असतं, रिकामं असतं. पण जेव्हा वावटळ उठते तेव्हा ते आकाश दिसत नाही. जेथे यथार्थ स्वरूपाचे भान नाही, विपरीत देहादिकाचे भान नाही, अशी जी स्फुरणरहित अवस्था आहे तिला अज्ञान म्हणायचं. अज्ञान कशाला म्हणतात माऊली? की जिथं यथार्थ स्वरूपाचं भान आपल्या एखाद्या व्यक्तीला नाहीये, किंवा विपरीत देहादिकाचं भान नाहीये, अशी जी स्फुरण नसलेली अवस्था आहे तिला अज्ञान म्हणायचं. म्हणजे आपण आहे ते आयुष्य जगतोय, पण अज्ञान म्हणजे काय की ऍक्च्युअली माझं जीवन काय आहे, माझा देह काय आहे, माझं मन काय आहे, ईश्वर काय आहे, याची जाणीव असणं किंवा जाणीव नसणं हे अज्ञान आहे. रात्र नाही आणि दिवसही नाही अशी जी वेळ असते तिला सांज वेळ असं म्हणतात. त्याप्रमाणे विपरीत ज्ञान नसते, पण स्वरूप ज्ञान सुद्धा नसते. ती अवस्था म्हणजे अज्ञान असं माऊलींनी म्हणले. फार सुंदर सुंदर त्यांच्या छोट्या छोट्या उपमा समजावून सांगायला, एक श्लोक समजावून सांगायला त्यांनी इतक्या उपमा वेगवेगळ्या दिलेल्या आहेत की जर शांतपणे आपण विचार केला किंवा पुन्हा पुन्हा वाचलं तर लक्षात येतं की खूप छान प्रकारे त्यांनी हे समजावून सांगायचा प्रयत्न केलाय त्यांच्या भाषेमध्ये. की रात्र पण नाहीये, दिवस पण नाहीये, संध्याकाळची वेळ आहे. ही जी अवस्था आहे त्या प्रकारे विपरीत ज्ञान नसणं, म्हणजे अगदी फार चुकीचं ज्ञान आहे असंही नाही, पण स्वतःच स्वची जाणीव, स्वरूप ज्ञान फिलॉसॉफी गेली त्या व्यक्तीला नाहीये, तर ती अवस्था म्हणजे अज्ञान आहे. किंवा असंही म्हणतात की त्यांनी उदाहरण दिलंय की भ्रमिष्ट झालेला दरिद्र मनुष्य म्हणतो की जा रे, मी आलोय, राजा आलोय, सांगा सगळ्यांना मी आलोय, राजा आलोय. एखादा भ्रमिष्ट झालेला दरिद्र मनुष्याचं जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचं ते अज्ञान असतं. चक्कर आलेला मनुष्य आपण स्वर्गात गेलो असं जेव्हा समजतो तेव्हा ते त्याचं अज्ञान असतं. त्याला फक्त चक्कर आलेली असते, पण त्याला वाटतं आपण स्वर्गातच गेलो. म्हणजे हे अज्ञान आहे. म्हणजे हे सोप्या भाषेत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय, म्हणजे म्हणून बहुतेक त्यांनी ही अशी उदाहरणं दिली. आत्मस्वरूपावरून दृष्टी भरकटू नये हा मेन इसेन्स आहे या श्लोकाच्या बाबतीत. म्हणजे त्याचा हिडन जो त्यांचा हे आहे, सजेशन आहे भगवंतांचं, की तुमचं आत्मस्वरूपावरून दृष्टी भरकटू नये. ही ईश्वराची क्रिएशन आहे याचा विसर तुम्हाला पडू नये. मनोहर कवीश्वरांचं ते एक गाणं आपण नेहमी ऐकतो, लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत, की विमोह त्यागुण कर्मफलांचा सिद्ध होई पार्था, कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था. गीतेचा इसेन्स सांगणार आहे ते छान सोपं गाणं आहे. त्याच्यातले 2 ओळी या श्लोकाच्या संदर्भाने मला महत्वाच्या वाटल्या. त्याच्यामध्ये ही ओळ अशी आहे की रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो. मी रंगहीन आहे, म्हणजे आय एम कलरलेस, मी कलरलेस आहे, रंगहीन आहे, पण मी या विश्वाच्या रंगाने रंगलो. म्हणजे तुम्हाला हे जे 7 रंग दिसतायत ना सगळे विश्वामध्ये, त्या सगळ्यांमध्ये मीच आहे. कौरवात मी, पांडवात मी, अणुरेणूत भरलो. मी कौरवांमध्ये पण आहे, मी पांडवांमध्ये सुद्धा आहे, आणि मी या विश्वाच्या सर्व अणुरेणूंमध्ये, ऍटम्स मध्ये, मॉलिक्युल्स मध्ये, सर्वांमध्ये मी आहे. इलेक्ट्रॉन्स मध्ये, प्रोटॉन्स मध्ये, न्यूट्रॉन्स मध्ये, मी सर्वांमध्ये आहे. मीच घडवितो, मीच मोडितो, उमज आता परमार्था. अरे
अर्जुना तू लक्षात घे, मीच घडवितो आणि मीच मोडितो उमज आता परमार्था. हे तू लक्षात घे. कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्थ. ही शेवटची टॅग लाईन, पंच लाईन, महत्वाची लाईन. म्हणजे हे सगळं जर फिलॉसॉफी मी समजून घेतली, बरं ठीक आहे, ईश्वर सगळीकडे आहे, बरं सगळं ठीक आहे, एव्हरी ऍस्पेक्ट मध्ये तो आहे, मग पुढे काय? तर मी काय करायला पाहिजे की मी त्याच्या एक्झिस्टन्सवर विश्वास ठेवून किंवा जाणीव ठेवून, अवेअरनेस ठेवून मी कर्तव्याने घडतो माणूस. म्हणजे मी पुरुषार्थ करत राहिलं पाहिजे. म्हणजे मी फक्त देवदेव करणं म्हणजे काही काम न करणं नाही, तर मी काम करत राहिलं पाहिजे. कसं? पुरुषार्थाने, म्हणजे स्ट्रॉंगली, विलिंगली, होल हार्टेडली, फुल 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 फुलफिलमेंटने, फेथफुली, पूर्ण निष्ठेने, पूर्ण समर्पणाने, पूर्ण इच्छेने मी जे जे काही काम करतोय, घरात असेल, बाहेर असेल, ते मी केलं पाहिजे. आणि कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्थ, असं मनोहर कवीश्वर या ओळीतनं फार सुंदर भगवंतांची इच्छा सांगतात, की मी हे सगळं सांगतोय 18 अध्यायात कशाला सांगतोय? किंवा तू कसं वाग, कसं कर, कसं काम कर, तर तू कर्तव्य तत्पर राहा. कर्तव्यच्युत होऊ नकोस, कर्तव्य तत्पर राहा आणि पुरुषार्थाने काम कर आणि येणाऱ्या सगळ्या संकटांना माझ्यावर सोपवून एक धीराने तोंड दे. म्हणून ते सांगतात की रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो, कौरवात मी पांडवात मी अणुरेणूत भरलो, मीच घडवितो मीच मोडितो उमज आता परमार्था. पुढे भगवंत याच्यात सांगतात की हे पण खूप महत्वाचं आहे बरं का. कुणी आप्तना, कुणी सखाना जगती जीवांचा, क्षणभंगुर ही संस्कृती आहे खेळ ईश्वराचा. हे जो खेळ आहे, हे जे माझं आयुष्य आहे, माझं काय जे काय आयुष्य असेल ते, हा खेळ ईश्वराचा आहे. हा ईश्वराच्या साक्षीने मी खेळतोय, याची मला जाणीव पाहिजे. इथं कोणी आप्त नाही, कोणी सखा नाही, जगती जीवांचा कोणी आप्त, कोणी परमनंट आप्त नसतो, कोणी परमनंट सखा नसतो, कोणी असं नसतं. हे सगळं क्षणभंगुर आहे, याची सुद्धा मला जाणीव राहिली पाहिजे. आता याचा मला फायदा काय होईल की भाग्य चालते कर्म पदांनी जाण खऱ्या वेदार्था. म्हणजे वेदामध्ये काय सांगितलं की भाग्य चालते कर्म पदांनी. माझं नशीबच खतरूड होतं म्हणून माझ्या आयुष्यात हे असं झालं, माझं आयुष्यात काय खरं नाही, माझ्या नशिबातच सगळं वाईट होतं. अजिबात तसं नाही. भाग्य चालते कर्म पदांनी. ऍज यू सो शॅल यू रिप. तुम्ही जसं पेराल तसं उगवेल, हे लक्षात ठेवून तुमचीच कर्म आहेत. म्हणजे पूर्वजन्मीची कर्म असतील ठीक आहे, मे नॉट बी इन युअर हँड नाव, ते तुमच्या हातात नाही. पण पुढे काय घडायचंय यासाठी मी आज चांगलं वागेन, आज पूर्ण ध्येयाने, निष्ठेने, समर्पणाने वागेन, समर्पणाने काम करेन. माझे कर्मपद ही चांगल्या पथावर चालतील याच्यासाठी मी प्रयत्न करेन आणि त्यामुळे माझं नक्कीच भाग्य उजळेल आणि चांगलंच होईल, याचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास ठेवणं हाच खरा वेदार्थ आहे. हे या कवितेच्या माध्यमातून भगवंतांचा विचार मनोहर कवीश्वरांनी सांगितलेला आहे की ऍज यू सो शॅल यू रिप. सो आपण चांगलंच वागलं पाहिजे, चांगल्याच अर्थाने काम केलं पाहिजे आणि चांगला विचार केला पाहिजे. गैरसमजांवर, जे अझम्पशन्सवर आपण आयुष्य जगत असतो बघा, नेहमी आपल्या ना मनात कन्व्हिक्शन्स असतात, अझम्पशन्स असतात, म्हणजे गृहीतक असतात, गृहीत धरणं असतं. काय गृहीतक असतात? पहिलं म्हणजे मी करतो, मी केलं, मी मिळवलंय, मी असा, मी तसा, माझे गुण, माझा चांगुलपणा, मी चांगलाच आहे हो, सगळं हे जग आहे ना ते एकदम वाईट आहे, मी खूप चांगला आहे. हे सगळे अझम्पशन्स आहेत. ही सगळी अझम्पशन्स माऊली या 3ऱ्या श्लोकाचे डिटेल्ड अनालिसिस करताना सांगतात की ही अझम्पशन्स किंवा हे जे अज्ञान आहे त्याला त्यांनी अविद्या असं नाव दिलंय. आणि त्याबद्दल त्यांनी पुढे एक असं खूप लांबलचक हे सांगितलंय की याच्यातनं एक बालक जन्माला येतं, त्याच्याबद्दल ते कसं सांगतात ते बघूया. की ते म्हणतात की अविद्या, त्याबद्दल ते काय म्हणतात की तरी माझी ही गृहिणी अनादी तरुणी अनिर्वाच्य गुणी अविद्या आहे. म्हणजे ही अविद्या काय करते? ही अविद्या जी असते ती स्वरूपी अजाण असणाऱ्यांच्या जवळ असते. म्हणजे स्वस्वरूपाचं ऍक्च्युअल ज्ञान ज्याच्याकडे आहे, ज्याच्याकडे नाही त्याच्या जवळ असते ती अविद्या. आणि स्वरूपाचं
स्वरूपी जागे असलेल्यांपासून ही अविद्या दूर असते. म्हणजे ज्यांना स्वरूपाचं ज्ञान आहे त्यांच्या जवळ ही अविद्या राहू शकत नाही. स्वरूप ज्ञानाच्या गैरहजेरीत हिचे सगळे व्यवहार चालतात. कुणाचे? अविद्येचे, अज्ञानाचे व्यवहार चालतात. आपले हे जे ऍझम्पशन्स जे आहेत किंवा स्वतःविषयीच्या कल्पना आहेत की आपल्या दुसऱ्यांविषयी पण कल्पना असतात. हा असाच आहे, तो तसाच आहे, ही अशीच आहे, वगैरे वगैरे वगैरे. या पण ऍझम्पशन्स आहेत. या सगळ्या सुद्धा अज्ञानातून आहेत, अविद्येतून आहेत, असं भगवंत सांगतात. आणि हे अज्ञान जोपर्यंत स्वस्वरूपाचं ज्ञान माणसाला असतं, जेव्हा होतं, तेव्हा ही अविद्या कुठेतरी दूर निघून जाते. पण तोपर्यंत ती सारखी आपल्या सोबत असते. जोपर्यंत अज्ञान आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान होत नाही, तोपर्यंत आपलं हे अज्ञान आपल्या सोबत असतं. स्वरूप ज्ञानाच्या गैरहजेरीत तिचे सर्व व्यवहार चालतात. स्व जेव्हा निद्रिस्त असतो तेव्हा ही अविद्या जागृत असते, सत्ता करत असते. अविद्या सत्ता संभोगे असं माऊली म्हणतात. म्हणजे सत्तेचा हा भोग घेत असते ही अविद्या. कधी? जेव्हा आपला स्वस्वरूपाचं ज्ञान हे निद्रिस्त अवस्थेत असतं, तेव्हा ही अविद्या सत्ता संभोगत असते, असं ज्ञानेश्वरांनी म्हटलंय. परमेश्वर सांगतात की माझ्याच सत्ताश्रयाने ही अविद्या ब्रह्मांडे पोटात साठवून गरोदर होते. काय म्हणतात परमेश्वर? की माझ्याच सत्ताश्रयाने ही अविद्या ब्रह्मांडे पोटात साठवून गरोदर होते. हे थोड्याशा काही टर्मिनॉलॉजीज आहेत, आपण ऐकून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यांनी एक कल्पना मांडलेली आहे. कल्पना म्हणजे ही फिलॉसॉफीच आहे. त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. कसं बघूया की हे जे महत ब्रह्म जे सुरुवातीला म्हणले, श्लोकाच्या सुरुवातीला आपण जो 3रा श्लोक बघतो की मम योनिर महत ब्रह्म, म्हणजे हे जे महत ब्रह्म जे आहे ते जन्मस्थान आहे असं परमेश्वर सांगतात ना या श्लोकात. आणि म्हणतात की मी तिथं तस्मिन गर्भम दधाम्यहम, मी तिथं एक बीज रोवतो. तर ते कसलं? तर ते काय करतात की 8 विकार उदरात घेऊन हे महत ब्रह्म जे आहे ते जगद्रूप गर्भाची वाढ करतं. कशाची वाढ करतं? जगद्रूप गर्भाची वाढ करतं. माझ्या अर्थात परमेश्वराच्या व मायेच्या संघामध्ये प्रथम बुद्धितत्व अर्थात रजोगुणाने भरलेलं मन तयार होतं. पहिल्यांदा रजोगुणाने भरलेलं मन तयार होतं. मनाची स्त्री जी आहे ती ममता, ती अहंकाराला जन्म देते. आणि मनाची स्त्री म्हणजे ममता असं त्यांनी म्हटलंय, आणि ती अहंकाराला जन्म देते असं म्हटलंय. त्यातून नंतर पंचमहाभूते तयार होतात. विषय आणि इंद्रियही त्याचबरोबर आकाराला येतात. म्हणजे 5 महाभूते प्लस हे सगळे विषय प्लस इंद्रिये म्हणजे कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये वगैरे, हे सगळे मिक्स कशाबरोबर होतात? अष्टधा प्रकृतींबरोबर होतात. 8 विकारांबरोबर हे मिक्स होतात आणि त्यांना मदत करायला, त्यांना ऊर्जा द्यायला ते हे सगळे 3 गुण जे असतात, ते त्रिगुणांची माया आहे. ते 3 गुण त्यांना हेल्प करतात आणि या सगळ्यांचा परिपाक होऊन इट क्रिएट्स अ गर्भपिंड, एक गर्भपिंड तयार होतं असं भगवंतांनी याच्यात सांगितले. माऊलींनी त्यांच्या श्लोकांमधनं हे थिअरी ही सांगितलेली आहे की त्याच्यातनं एक गर्भपिंड तयार झालं. या गर्भपिंडामध्ये वासनेत सूक्ष्म रूपाने राहिलेला जीव प्रवेश करतो. त्याला बीजाचं दाणा पाणी मिळाल्यावर हा सूक्ष्म वृक्ष होतो. आणि त्याच्यात त्यांनी 4 जे आहेत जन्माचे हे ते सांगितलेले आहेत की अंडज म्हणजे अंड्यापासून जन्मलेले, स्वेदज घामापासून जन्मलेले, उद्बीज पुढच्या श्लोकात पण येणार आहे, त्यामुळे मी अगदी थोडक्यात त्याला टच करतो. उद्बीज म्हणजे जमिनीतून जन्म येणारे, जारज म्हणजे वारेतून किंवा गर्भातून जन्माला येणारे, मणिज अशी एक कल्पना आहे म्हणजे आकाश आणि वायू यांच्या संयोगातून जन्माला येणारे असे अवयव तयार होतात या गर्भपिंडाचे, असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे फक्त अंडाचे म्हणजे एक जीव असं त्यांनी म्हणलेलं नाही. हा एक टोटल एक गर्भपिंड आहे, त्याचे हे अंडज, स्वेदज, उद्बीज, जारज, मणिज हे असे अवयव तयार होतात. आता या स्वेदज मध्ये काय असतं? म्हणजे घामापासून जन्मलेलं आहे याच्यामध्ये, की त्याच्यामध्ये अधिक आप असतो, अधिक तेज असतो आणि प्लस त्याच्यामध्ये तम आणि रज हे गुण असतात. उद्बीज मध्ये काय असतं की अधिक आप असतो, अधिक पृथ्वी असते कारण ते मातीतून जन्मतं ना, आणि प्लस तमोगुण असतात. जारज म्हणजे ज्याच्यामध्ये म्हणजे गर्भातून जन्माला येणारे किंवा वारेतून जन्माला येणारे, त्याच्यामध्ये पंचमहाभूत असतात, मन असतं, बुद्धी असतं, सत्व, रजतम हे 3 गुण असतात, अहंकार असतो.
आणि अंडज हे जे असतात त्याच्यामध्ये अधिक पृथ्वी तत्व अधिक आप तत्व असतं प्लस रजोगुण असतो. असे हे प्रत्येक ज्या हे आहेत जीव आहेत याला अवयव म्हणले त्यांनी, यांच्यामध्ये एक एक तत्व, काही तत्व प्रिडॉमिनंटली जास्ती असतात. म्हणजे स्वेदजमध्ये आप आणि तेज जास्ती असतं, उद्भिजमध्ये आप आणि पृथ्वी जास्ती असतं, जारजमध्ये पंचमहाभूत मनबुद्धी सत्व रजतम सगळे असतात, अंडजमध्ये पृथ्वी आणि आप प्लस रज हे जास्ती असतात. अशा या 4 भूत योनी आहेत असं माऊली सांगतात. परमेश्वर सांगतात की हे माझे क्रिएशन आहे, हे माझं क्रिएशन आहे. 4 भूत योनी त्याचे हे जे त्यांचं जे मूल आहे, परमेश्वराने जन्माला घातलेलं जे मूल आहे किंवा गर्भ आहे, जो पिंड आहे, जो मूल आहे, त्याचे 4 भूत योनी म्हणजे कुठल्या स्वेदज, उद्भिज, जारज, अंडज या त्यांचे हातपाय आहेत असं ते म्हणतात. महाप्रकृती त्याचं मस्तक आहे, प्रवृत्ती हे त्याचं पुढे आलेलं पोट आहे असं त्यांनी सांगितलंय. निवृत्ती हे नीट सरळ पाठ आहे. आता एक एक शब्दाला खरं खूप अर्थ आहे, याच्यावर खूप चर्चा करण्यासारखं पण आहे की प्रवृत्ती जे आहे हे जे बालक तयार झालंय परमेश्वराचं, त्याच्यामध्ये या सगळ्या 4ही प्रवृत्तीच्या भूत योनी आहेत. आणि त्याच्यामध्ये महाप्रकृती म्हणजे मेन प्रकृती जी आहे, म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञमध्ये आपण बघितलं की क्षेत्राचं ज्ञान, तर ते त्याचं मस्तक आहे. प्रवृत्ती म्हणजे विचारसरणी समजा, तर त्याचं पुढं आलेलं पोट आहे. पण जर निवृत्ती हे त्याची सरळ पाठ आहे. अष्टदेवयोनी कमरेच्या वरचे अंगे आहेत. आनंदभरीत स्वर्ग त्याचा गळा आहे. कुणाचा? या बालकाचा, जो परमेश्वराचा बालक आहे की नाही त्याचा. मृत्यूलोक हे त्याची कंबर आहे असं म्हटलंय. पाताळ हा त्याचा कमरेमागचा पृष्ठभाग किंवा नितंबाचा भाग आहे असं म्हटलंय. तिन्ही लोक त्याची बाळसे आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. 84 लक्ष योनी या त्याच्या कांड्यांचे आणि पेरांचे सांधे आहेत असं म्हटलेलं आहे. विविध सृष्टी या बालकाची हातापायांची बोटं आहेत असं म्हणलंय. असा हे बालक, म्हणजे हे बालक कुणाचं? परमेश्वराचं. म्हणजे या परमेश्वराच्या बालकामध्ये सर्वच आलं. जाडज, अंडज, उद्भिज, मणिज सगळे आले. असे हे माझं बालक, परमेश्वर म्हणतात की हे असं माझं बालक, माझं मूल जन्मलेलं आहे. कुणाच्या पोटी? मायेच्या पोटी. ही माया निरनिराळ्या अवयवांना वेगवेगळी नावं देते. मोहाचं दूध पाजते आणि मोठं करते. कशाचं दूध पाजते? मोहाचं. असं हे मूल. मग गंमत काय असते की ब्रह्मदेव हा त्याचा प्रातःकाळ असतो, विष्णू हा त्याचा माध्यान्ह काळ असतो आणि सदाशिव अशा ह्या बाळाचा सायंकाळ असते. हे बालक खेळून आलं की महाप्रलय रूपी बिछाण्यावरून झोपून जातं, रेस्ट करायला झोपायला जातं आणि पुन्हा कल्पाच्या आरंभी भेदज्ञानाने ते जागं होतं असं भगवंत सांगतात. म्हणजे किती मोठं आणि किती लांबलचक आयुष्याचं हे बालक आहे बघा. म्हणजे हे सगळं दिस इज ऑल क्रिएटेड बाय गॉड असं थोडक्यात याचा संदेश असावा, असा या सगळ्या सांगण्याचा हेतू असावा. या खोट्या अज्ञानमूलक सृष्टीची जी आपण म्हणजे समजतो ना की जे दिसतं तेच खरं, जे म्हणजे चार्वाक संस्कृती आहे की जे दिसतं, जे विजिबल आहे तेच खरं, बाकी सगळं खोटं. त्या पलीकडे आपला विचार न्यायला हे उदाहरण माऊलीने दिलेत. ही सृष्टीच्या मायेच्या क्रिएशनच्या विश्वरूपाची ही बालक युगांच्या मालिकांची पावलं कौतुकाने टाकतात. म्हणजे हे बालक पावलं जेव्हा टाकतं तेव्हा एक एक पाऊल म्हणजे एक एक युग असतं असं त्यांनी म्हणलेलं आहे. या बालकाला काय आवडतं? तर या बालकाला संकल्प आवडतो. आणि हा बालक कुणाबरोबर खेळत बसतो? तर हा बालक अहंकाराबरोबर खेळत बसतो असं म्हटलंय. आणि सगळ्यात महत्वाचं आणि खूप अतिशय इम्पॉर्टंट वाक्य म्हणजे या बालकाचा शेवट कशाने होतो? तर या बालकाचा शेवट ज्ञानाने होतो असं म्हटलंय. जिथं ज्ञान आलं, मगाशी आपण म्हटलं की ही अविद्या, आपण अविद्येविषयी बोललो की अविद्येच्या पोटी हे सगळं जन्माला येतंय ना हे बालक. तर हे जिथं जेव्हा ज्ञान येतं, म्हणजे स्वस्वरूपाची जाणीव येते किंवा परमेश्वराची अस्तित्वाची जाणीव येते, तिथं या बालकाचा शेवट होतो. म्हणजे माया क्रिएट्स ऑल विथ ब्लेसिंग्स ऑफ परमेश्वर अँड इज डिस्ट्रॉइड बाय ब्रह्म विथ ब्लेसिंग्स ऑफ परमेश्वर अगेन. माया क्रिएट्स ऑल सगळं माया तयार करते. कोणाच्या आशीर्वादाने? तर परमेश्वराच्या. आणि
नष्टही केलं जातं हे सगळं कोणाच्या मदतीने, तर ब्रह्माच्या मदतीने, आणि पुन्हा कोणाच्या आशीर्वादाने, तर परमेश्वराच्याच आशीर्वादाने. पण केव्हा कळतं किंवा मायापासून ब्रह्माचा जेव्हा प्रवास होतो, त्या जीवाचा शिवापर्यंत जेव्हा प्रवास होतो, तेव्हा हे डिस्ट्रॉय होते माया. हे सगळं परमेश्वराने सांगायला सुरुवात केली, की सर्व भूतांना मीच जन्माला घालतो, याचा आपल्या जीवनाशी कसा संबंध जोडायचा. आपण जर आता 1 तास विचार करतोय, 4 पासून आपण चर्चा करतोय, तर सर्व परमेश्वर म्हणलाय, ठीक आहे बाबा, की सांगायला सुरुवात केली, की सर्व भूतांना मीच जन्माला घातलेलं आहे. आपल्या जीवनाशी याचा संबंध कसा जोडायचा याचा विचार मी करू लागलो, की मी याच्याशी मला काय रिलेट करू. मी, माझा देह, 1971 मध्ये अस्तित्वाला आलेला माझा देह, आणि पुढील 20-30 वर्षानंतर तो कदाचित नसेल सुद्धा. मग मी हे सगळं जाणून घेऊन काय करायचं? आणि मग उमगलं, की मी हेच चुकलो, इथंच चुकलो. माझी पहिली चूक काय, की मी म्हणजे देह हे समजणं. म्हणजे 1971 ला जन्मलेला देह, आणि कदाचित काय 30, 40, काय जे केव्हा संपणारा देह, हे मी समजणं हे चुकलो. दुसरी चूक माझी, की माझं आधीचं विश्व, आत्ताचं विश्व आणि भविष्यातलं विश्व यांचा परमेश्वराशी किंवा त्याच्या इच्छेशी असलेला थेट संबंध मी विसरलो. ही माझी चूक. मग मला आठवलं चर्चा आपण जी मागे केली होती आत्मविनिग्रहाची, हा शब्द मला आठवला. त्याच्यामध्ये आपण चर्चा केली होती, त्याच्या थोडक्यात मी तुम्हाला आठवण करून देतो, की आपला याच्याशी आपण आता हे सगळे शिकताना आपण आपल्याशी थोडंसं रिलेट करायचं ना आपल्याला, की याच्याशी आपला काय संबंध. तर आत्मविनिग्रहाच्या विषयी आपण केलेली चर्चा मला आठवली, की त्याच्यामध्ये आपण तत्वमसी असा शब्द वापरला होता, आणि त्याच्यामध्ये आपण म्हणलं होतं, की जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याचा बोध झाला असता, म्हणजे प्राणी निर्भय होऊन माझ्या रूपाला पोचतात असं ईश्वर सांगतात, परमेश्वर सांगतात. जीव म्हणजे क्रिएशन आणि ब्रह्म म्हणजे क्रिएटर यांचं मतैक्य होणं, मनैक्य होणं, म्हणजे हे एकत्र होणं हे गरजेचं आहे. त्यासाठी मी म्हणजे 165 सेंटीमीटर उंचीचा, 65 किलो वजनाचा देह आहे, ही सततची माझी जाणीव मला दूर करायला पाहिजे. ज्यावेळी माझ्यातलं परमेश्वरी तत्व दूषित होईल, त्या वेळेस त्या तत्वाच्या बचावासाठी मी हा देह फेकून देईन. परमेश्वराच्या तत्वाला उज्ज्वल राखण्यासाठी मी देहाचा होम करेन. या विकारांनी भरलेल्या क्षेत्राला जाणेन आणि प्रसंगी त्यागेन आणि क्षेत्रज्ञ होईन. मी या देहावर स्वार होऊन आलोय. मी माझे धिंडवडे काढण्यासाठी आलेलो नाही. माझ्या देहावर सत्ता चालली पाहिजे. माझी देहावर सत्ता चालली पाहिजे, देहाची माझ्यावर नाही. माझी इंद्रियांवर सत्ता चालली पाहिजे, इंद्रियांची माझ्यावर नाही. मी देह वापरीन सत्वगुण वृद्धीसाठी, रजोगुण आणि तमोगुण निवृत्तीसाठी. खरं तर त्रिगुणाच्याही पलीकडे असणाऱ्या ब्रह्माशी एकरूप होण्यासाठी, अहम ब्रह्मास्मी उच्चारण्यासाठी मी हा देह वापरीन. या देहाचा मी नाकारत नाही, पण मी या गोष्टीसाठी त्याचा वापर करेन. त्याच्या अधिपत्याखाली मी जगणार नाही, तर माझा त्याच्यावर कंट्रोल राहील. सोपे पण अंगीकारणं जरी अवघड असलं तरी हे तत्वज्ञान मी बाळगायचा प्रयत्न करेन. त्यासाठी मला खूप कष्ट घ्यावे लागतील, मनाला ट्रेन करावं लागेल. आणि हे जर मी केलं तर मी ते तिन्ही लोक आनंदाने भरेन माझे, असं मला वाटतं. त्यासाठी मी माझ्या देहाच्या, इंद्रियांच्या अधीन राहणार नाही. हे करणं म्हणजे आत्मविनिग्रह. हे आपण मागे शिकलो होतो. किंवा सॉक्रेटिस बद्दल आपण ऐकलं होतं, की सॉक्रेटिसच्या विचारांना त्या सत्ता काळात त्यांनी अलाऊ केलं नव्हतं आणि त्याला विष देऊन मारण्यात आलं होतं. तो विचारवंत होता. तेव्हा तो म्हणला होता, की तुम्ही मला मारलत तरी माझे विचार तुम्ही मारू शकणार नाहीत. अजून त्याचे विचार टिकून आहेत. त्याला मारणारे कोण होते? काय करत होते? कुठे आहेत? त्याची कुणालाच कल्पना नाही. येशू ख्रिस्ताचं आपण उदाहरण घेतलं. येशू ख्रिस्ताच्या बाबतीतही तसंच झालं, की ख्रिस्ताला खिळे मारणाऱ्यांना लोक विसरले, पण ख्रिस्ताला मात्र ते विसरलेले नाहीत. देहापासून आत्मा अलग आहे, हे जाणीव या सर्वांनी वेळोवेळी करून दिलेली आहे. यावेळेला या श्लोकाच्या आधाराने मला एक आपलं नेहमी आपण ऐकतो ते एक गाणं आठवतं. ते गाणं उद्धृत करून मी चर्चा थांबवतो. ते म्हणजे ग. दी. माडगूळकरांचं खूप प्रसिद्ध असं भक्तिगीत जे आहे, की याच्यामध्ये जसं भगवंत सांगतायत, की मी हे विश्व क्रिएट केलेलं आहे.
महत ब्रह्माच्या ठिकाणी, जन्मस्थानाच्या ठिकाणी मी बीजारोपण करून या सगळ्या सृष्टीला जन्म दिलेला आहे. सर्व भूतानां संभवा हे माझ्यामुळे झालेलं आहे. हे जेव्हा ईश्वर सांगतात, तसंच हा कवी ईश्वराला सांगतोय. काय सांगतो, की फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार. म्हणजे माती म्हणजे काय ते आपण मगाशी बघितलंच, की अज्ञान, माया, अविद्या आणि मग त्याच्यामध्ये कुठले कुठले त्याचे जारज, अंडज, उद्भिज, मणिज, व्हॉटएव्हर ते सगळे. त्याच्यामध्ये त्यांनी सोप्या भाषेत गदिमांनी कसं सांगितलंय, की माती, पाणी, उजेड, वारा, तूच मिसळसी हा सर्व पसारा. आभाळच मग ये आकारा. याच्यातनं इतकं सगळं घडून येतं. आभाळच मग ये आकारा, तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार. म्हणजे तुझे हे जे घट तू तयार करतोस, कोण ईश्वर जो घट तयार करतो, कुंभाराचे नुसते मडकी नाहीत, तर हे ईश्वराने तयार केलेले जे घट आहेत, त्या घटांना ना अंत असतो ना पार असतो, असं कवी म्हणतात. कवी पुढे म्हणतात, की घटाघटांचे रूप आगळे. घटाघटांचे प्रत्येकाचं रूप आगळं आहे. म्हणजे ते प्रत्येक प्राण्याचा देह वेगळा आहे, आकार वेगळा आहे, डोळे वेगळे, कान वेगळे, नाक वेगळं, चेहरा वेगळा, व्हॉटएव्हर. तर घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, प्रत्येकाचं नशीब. म्हणजे मी असेल, माझा भाऊ असेल, माझी बहीण असेल, माझी बायको असेल, माझे कोणी नातेवाईक असतील, प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळ्या पद्धतीने गेलंय. थोडंफार समानता असू शकेल, पण प्रत्येकाचं दैव वेगळं आहे. प्रत्येकाच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी वेगळ्या आहेत. प्रत्येकाच्या देहाच्या बाबतीत घडलेल्या गोष्टी, घडणाऱ्या गोष्टी वेगळ्या असू शकतात. प्रत्येकाचा जन्म, मृत्यूचा काळ वेगवेगळा असू शकतो. घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, पण ईश्वरा, विठ्ठला, तुझ्या विना ते कोणा न कळे. त्यामुळे काय होतं, की मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार, विठ्ठला तू वेडा कुंभार, असं कवी म्हणतात. पुढे कवी काय सांगतात, तूच घडविसी तूच फोडीसी. आता हे परमेश्वराने पण या श्लोकात ते सांगितलं, की अरे बाबा ऐक, माझं मीच करतोय हे सगळं. तसं कवी ईश्वराला सांगतात, की तूच घडविसी तूच फोडीसी. म्हणजे तूच घडवतोस हे घट. घट जे बनवतोस, कुंभार म्हणले ना परमेश्वराला, तर तू हे घट बनवतोस आणि तूच फोडून टाकतोस. तूच जीव जन्माला घालतोस, तूच ते कल्पांताला नष्ट करतोस, तूच सगळं क्रिएट करतोस, तूच सगळं डिस्ट्रॉय करतोस. कुरवाळीसी तूच ताडीसी, तूच त्यांना ओंजारतोस, गोंजारतोस. म्हणजे घट बनवताना ऍक्च्युली कुरवाळावं पण लागतं. मातीला ते गोल गोल खाली चक्र फिरत असतं आणि त्या मातीला असं कधी कुरवाळावं लागतं, कधी कधी थप्पा मारावं लागतात. थपडा मारल्याशिवाय त्याचा आकार येत नाही. पण कुरवाळीसी तूच ताडीसी. आणि कवी परमेश्वराला विचारतो, की नकळे यातून काय जोडीसी, देसी डोळे परी निर्मिसी तयान पुढे अंधार. म्हणजे एवढं सगळं करून हे जे स्वरूप जे आहे, आपण ज्याच्याबद्दल म्हणतोय, की स्वरूप जेव्हा जाणीव होते, तेव्हा हे बालक जे आहे ईश्वराने निर्मिलेलं, ते त्याचा बालकाचा नाश ज्ञानाने होतो, असं आपण मगाशी म्हटलं. पण ते ज्ञान व्हायला किती वेळ लावतोस? किती म्हणजे कष्टाने ते होऊ शकतं. तसं ते सहज साध्य आहे, पण त्याची जाणीव व्हायला वेळ लागतो, वय जावं लागतं किंवा काय. तर देसी डोळे परी निर्मिसी तयान पुढे अंधार. म्हणजे डोळे तर देतोस तू, पण त्याच्यापुढे अंधार निर्माण करतोस. विठ्ठला तू वेडा कुंभार. असं एक लढिवाळपणे थोडंसं म्हणले कवींनी विठ्ठलाला, म्हणजे परमेश्वराला, भगवंतांना. आणि याच्यामध्येच थोडासा इसेन्स पण याला वाटतं या श्लोकाचा थोडासा आलाय, की ईश्वरांनी जे सांगितलं तेच भगवंतांनी, म्हणजे भक्तांनी ईश्वराला सांगितलंय. अशा प्रकारची ही कविता खूप छान आपण लहानपणापासून ऐकत आलोय हे गाणं. तर मम योनिर महद ब्रह्म तस्मिन गर्भम दधाम्यहम संभव सर्वभूतानां ततो भवती भारत, असं भगवंत सांगून अर्जुनाला सांगतात, की हे अर्जुना, हे सगळं जे भौतिक तत्व आहे त्याचा जन्माचा स्रोत मी आहे आणि मी याला गर्भस्थ करतो आणि मीच सर्व जीवांचा जन्मदाता आहे, असं सांगतात. त्याच्या पुढे ते हे जीव कसे आहे त्याच्याबद्दल पुढच्या श्लोकात अधिक माहिती येणार आहे. त्याबद्दल आपण पुढील वर्गामध्ये चर्चा करूया. आज मी इथंच थांबतो. मला माझ्या यथाशक्ती ज्ञानाप्रमाणे मी हे विशद करायचा प्रयत्न केला. काय त्यात काही चूक झाली असेल तर सर्वांना क्षमा मागतो आणि थांबतो. नमस्कार.
खूप छान निरूपण, अगदी मंत्रमुग्ध करून टाकलं. 2 गाण्यांच्या माध्यमातनं सगळं तत्वज्ञान छान सांगितलं. म्हणजे भगवंतांनी थँक्यू. गीतेमध्ये सांगितलेलं ते 2 गाण्यांच्या माध्यमातनं तुम्ही छान समजावून सांगितलं अगदी. खूप छान. थँक्यू. संपू नये असं वाटत होतं. थँक्यू. धन्यवाद. खूपच छान झालं निरूपण. मी आता जयश्री ते देशपांडे यांना विनंती करते की त्यांनी आरती म्हणावी गीतेची.